तर काँग्रेसच्या गुंगीगुड्यामुळे राष्ट्रवादीचा संताप. काँग्रेसनं जाहीर माफी मागावी, राष्ट्रवादीनं मागणी केली आहे. महाराष्ट्र महिलांचा सन्मान करणारं राज्य आहे. काँग्रेसचं वर्तन चुकीचं आहे, महिलेला कमी लेखू नका. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसवर पलटवार केलाय. दरम्यान काँग्रेसनं बीडमधील पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत सुनेत्रा पवारांना गुंगीगुडिया असा त्यांचा उल्लेख केला होता. त्याच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय. ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही. एक प्रकारे त्यांनी गुंगीगुडिया हे सुनेत्रा वहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या एक्स अकाउंटवरून काँग्रेसच्या काही भिकारड्या ट्रोलर्सनी ज्या पद्धतीने मुक्ताफळं उधळली आहेत ती मुक्ताफळं भविष्यात त्यांना चाखावी लागतील. तुर्तास इतकंच आमचं सांगणं आहे. समजण्याची जी चूक ही वारंवार काही अपप्रवृत्ती करतात. आज त्यामध्ये काँग्रेसचा नंबर लागलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी. एक्सवरून ती पोस्ट तात्काळ डिलीट करावी. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या सुनेत्रा वहिनी जरी पत्नी असल्या तरी सुनेत्रा वहिनींचं खूप मोठं काम, सामाजिक काम यापूर्वी या राज्यामध्ये राहिलेलं आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून राहिलेलं आहे. स्वतः त्या आजही उत्तम शेतकरी, उत्तम व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती. त्यांचा ज्यांनी असा उल्लेख केला असेल त्यांचा तर मी निषेध करतोच. पण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे. आणि महिलांविषयी ही आपली खरं तर कुणी असं टीका करणं, टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाही आहे. आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची, सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी.